आईटी पार्क के पास फ्लैट में चल रहा था ऑनलाइन सट्टा। क्राइम ब्रांच ने मारा छापा। नागपुर में ऑनलाइन सट्टेबाजी के बड़े रैकेट का पर्दाफाश हुआ है। क्राइम ब्रांच ने कार्रवाई करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनका कनेक्शन मुंबई से भी जुड़ा हुआ है। क्राइम ब्रांच यूनिट 2 ने गुप्त सूचना के आधार पर प्रतापनगर इलाके में छापा मारा, जहां एक अपार्टमेंट के फ्लैट में T20 क्रिकेट मैच पर ऑनलाइन सट्टा लगाया जा रहा था। मौके से पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार किया, जो एक बड़े बुकी के नेटवर्क से जुड़े हुए थे। आरोपी प्रतिबंधित लिंक और आईडी के जरिए लोगों को सट्टेबाजी से जोड़ते थे। पुलिस ने इनके पास से मोबाइल फोन, 11 बैंक पासबुक और करीब 3,92,000 रुपए का सामान जब्त किया है। फिलहाल पुलिस फरार मुख्य आरोपी की तलाश में जुटी है और मामले की जांच जारी है। ये कार्रवाई शहर में बढ़ते ऑनलाइन सट्टे के कारोबार पर बड़ी चोट मानी जा रही है। पोलीस ठाणे राणा प्रताप नगर हद्दीमध्ये आयटी पार्कच्या मागील भागामध्ये एका अपार्टमेंटमध्ये काही क्रिकेट सट्ट्याचं काम होत आहे अशी गोपनीय माहिती आमच्या युनिट 2 पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना प्राप्त होती। त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावला तिथे आणि जी प्राप्त माहिती होती ती खरी मिळून आली आणि त्याप्रमाणे रेड कारवाई करण्यात आलेली आहे। सदर फ्लॅटमध्ये एकूण 4 आरोपी हे ऑनलाइन क्रिकेट बेटिंग सट्ट्याचं काम करताना मिळून आले। त्यांची नाव अमन परमानंद पाठक, आकाश जयंती गुहिल, श्रेयस सप्तरशी लांजवार, मुशीर अहमद, मतीन अहमद अशी होती, ज्यांच्या ताब्यातनं एकूण 12 मोबाईल आणि विविध बँक अकाउंट जे क्रिकेट सट्टा बेटिंगच्या कामी बनवण्यात आले होते, अशा विविध 12 लोकांचे बँक अकाउंट पासबुक जप्त करण्यात आलेले आहेत। आणि जेव्हा येथील मुख्य आरोपी अमन पाठक याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी माहिती दिली की सदरचा क्रिकेट सट्टा बेटिंग करता लागणारे आयडी पासवर्ड हा त्याची ओळख एका व्यक्ती नामे SK याच्यासोबत झाली होती, जी ओळख त्याची टेलिग्राम ॲपवरनं झाली होती। टेलिग्रामवरनं ओळख झाल्याच्या नंतर त्या लोकांनी व्हॉट्सॲप मेसेजिंगद्वारे एकमेकांची इन्फॉर्मेशन एकमेकांसोबत शेअर केली आणि त्यावरनं त्याला आयडी पासवर्ड आणि सगळ्या इतर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मिळत होत्या आणि त्यांनी हा व्यवसाय क्रिकेट सट्टा बेटिंगचा वाढवला होता। सदरील SK नावाच्या व्यक्तीकडनं जी अवैध लिंक आणि आयडी त्यांनी या सट्टा करता घेतलेली होती, त्या लिंकवरनंच तो इतर अधिक अवैध आयडी पासवर्ड बनवून ग्राहकांना देत होता आणि अनधिकृतपणे शासनाच्या विनापरवानगीने अशा पद्धतीने अवैध हा क्रिकेट सट्ट्याचा व्यवसाय करून तो शासनाचा कर बुडवून आणि शासनाची फसवणूक करत होता, म्हणून ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे।